12वी पंचवार्षिक योजना आणि सर्वात शेवटची पंचवार्षिक योजना, त्यानंतर आपण पंचवार्षिक नियोजनच बंद केलेलं आहे। दीर्घकालीन नियोजन आपण या माध्यमातून पुढे यानंतरच्या काळात सुरू केलेलं आहे। 2012 ते 17 या काळात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही 12वी पंचवार्षिक योजना सुरुवात होती। उपाध्यक्ष होते डॉक्टर मॉन्टेक सिंग अहलुवालिया। हे मागच्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेसही अशाच प्रकारचं मॉडेल होतं। 12 ते 17 मध्ये घोषवाक्य काय होतं या योजनेचं? वेगवान आणि आर्थिक विकास। कारण तेव्हा 6-7% दरम्यान आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर होता, त्यामुळे वेगवान आर्थिक विकास असं घटक लक्ष घोषवाक्य यामध्ये होतं। टार्गेट किती होतं? 8%चं, आणि साध्य किती झालं? 6.5 ते 7% दरम्यान असं मानलं जातं, पण टार्गेट मात्र 8%चं होतं आहे। या योजनेच्या काळात विशेष महत्त्वाचे 4-5 मुद्दे आहेत ज्याच्यावर आयोग सातत्याने प्रश्न विचारतोय। 2017 मध्ये 2017 पर्यंतचं टार्गेट होतं काय? दारिद्र्य 10% कमी करायचं होतं, जनन दर 2.1 पर्यंत खाली आणायचा होता, बालमृत्यू दर 25 पर्यंत कमी करायचा होता, माता मृत्यू दर 1 पर्यंत कमी करायचा होता, लिंग गुणोत्तर मात्र 950 पर्यंत वाढवायचं होतं 0 ते 6 वयोगटातील। हे विशेष इम्पॉर्टंट लक्षात ठेवावं। तर डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळात महत्त्वाच्या कोणत्या योजना प्रकल्प आले होते ज्या माध्यमातूनचा हा घटक लक्षात ठेवला पाहिजे? एकच इयर लक्षात ठेवा, 2017 पर्यंत काय अचीव करायचं होतं? बारमाही रस्त्यांना जोडा, सर्व गावाला पाणी वीज पुरवठा करणे, म्हणजे या माध्यमातून बारमाही रस्ते जोडणे आणि वीज जोडणे हे 17 पर्यंतचं टार्गेट होतं। सर्व गावांना ही व्यवस्था पुरवठा करणे। आणि 12 मध्ये निर्मल भारत अभियान म्हणजे स्वच्छता विषयकचा उपक्रम। बारमाही रस्ते, वीज आणि संबंधित निर्बंध अभियान म्हणजे स्वच्छता विषयकचा अभियान होता। 2013 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा फूड सिक्युरिटी बिल पारित करण्यात आलं। 14 मध्ये स्वच्छ भारत अभियान आणि संसद आदर्श ग्राम योजना। 2024 मध्ये 10 वर्ष पूर्ण झाली। सर्वाधिक खर्च होता या योजनेचा ते म्हणजे सामाजिक योजनांवर। हे या योजनेचं विशेष आहे। टोटल खर्चापैकी 34.74% खर्च हा या योजनेचा सार्वजनिक खर्चावर झालेला आहे। सार्वजनिक योजनावर म्हणजे सामाजिक योजनांवरती झालेला घटक हे विशेष डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळातील या योजनेचं होतं।